आज आपण 1 वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी चना डाळ आणि अर्धी वाटी उडदाच्या डाळीपासून झटपट 10 ते 15 मिनिटात खूप सोपा नाश्ता बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी 1 वाटी मुगाची डाळ घेतली, अर्धी वाटी चण्याची डाळ आणि अर्धी वाटी उडीद डाळ घेतली आहे। ह्या तिन्ही डाळी आता एकत्र करायच्या, 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायच्या आणि रात्रभर पाण्यात भिजत ठेवायच्या। तर तिन्ही डाळी मी 7-8 तास पाण्यात भिजत ठेवल्या होत्या। डाळ अशी बोटाने दाबून बघायची, डाळ चांगली मुरलेली आहे। आता हे डाळ भिजवलेलं पाणी काढून घ्यायचं। डाळ भिजल्यानंतर त्यातलं सगळं पाणी मी काढून घेतलं। आता 3 ते 4 मिरच्या कट करून घालायच्या, त्यानंतर थोडंसं अद्रक घालायचं आणि ही डाळ आता मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायची। 2 बॅचेसमध्ये थोडी थोडी डाळ वाटून घ्या। डाळ वाटताना थोडं पाणी घालू शकता, पण खूप जास्त पाणी घालायचं नाही, डाळ घट्टच ठेवायची। तर डाळ मी वाटून घेतली, बघा अशी अगदी बारीक डाळ वाटून घ्यायची। आता डाळीचं मिश्रण 5-6 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं। अशा प्रकारे विक्सनी फेटून घ्या, हाताने फेटून घेऊ शकता, पण खूप वेळ फेटावं लागते। डाळ अगदी हलकी होईपर्यंत फेटून घ्यायचं। जर तुमच्याकडे असं इलेक्ट्रिक बीटर असेल तर याने डाळ फेटून घ्या, यामुळे डाळ चांगली फेटल्या जाते आणि हात दुखत नाही। तर डाळ मी बीटरने फेटून घेतली, डाळ खूप हलकी झाली आहे, चांगली फेटल्या गेली। आता यात 1 चमचा जिरं टाकायचं, चवीनुसार 1 चमचा मीठ आणि अगदी बारीक बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घालायची। हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या। इथे एक टिप्स लक्षात ठेवायची, मीठ शेवटीच घालायचं। डाळ फेटण्याआधीच जर मीठ घातलं तर ती थोडी सैल होते, त्यामुळे मीठ असं शेवटीच घाला। ह्या मिश्रणाचे आता आपण वडे बनवणार आहोत। याला तुम्ही वडे, पकोडे म्हणू शकता। तर वडे तळण्यासाठी इथे गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल चांगलं तपलं आहे, आता आपण वडे बनवून घेऊयात। तर हे वडे बनवण्यासाठी इथे मी आईस्क्रीम कुकरचा वापर केला आहे। यामुळे वड्यांना आकार छान येतो, एकसारख्या आकाराचे होतात आणि असे छान मोठे मोठे होतात। आता मीडियम टू लो फ्लेमवरच हे वडे तळून घ्यायचे। सुरुवातीचे 2 मिनिटं वडे अजिबात हलवायचे नाही, हे खूप हलके होतात, तळल्यानंतर असे तेलावर तरंगतात। आता 2 मिनिटांनी वडे पलटून घेऊयात। तर याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत वडे तळून घ्यायचे। तर 4-5 मिनिटं मी वडे तळून घेतले, याला छान सोनेरी रंग आला आहे। वडे काढून घेऊयात। आणखी काही वडे तळून दाखवते। वडे तळण्याआधी प्रत्येक वेळी तेल चांगले तापवून घ्यायचं। बघा आईस्क्रीम कुकरनी पटकन हे वडे तयार होतात। वडे असे एकसारख्या आकाराचे बनवल्यामुळे खूप छान दिसतात। हे सुद्धा वडे तळून झाले आहेत, काढून घेऊयात। आपण जेवढी डाळ घेतली होती त्यापासून असे मोठे मोठे 14 ते 15 वडे तयार होतात। 3 बॅचेसमध्येच हे वडे तळून झाले। एक वडा तळून दाखवते। हे वडे वरून खूप कुरकुरीत आहेत, पण आतमध्ये सॉफ्ट असतात। बघा आतपर्यंत छान व्यवस्थित शिजले आहे, खूप छान लागतात हे वडे। 2 वडे खाल्ले तरी सुद्धा पोटभर नाश्ता होतो। वडे खाताना यावर थोडी चिंचेची चटणी घाला, हिरवी चटणी असेल तर हिरवी चटणी घाला, थोडं दही घालायचं। त्यानंतर यावर लाल तिखट घाला, जिरेपूड घाला, काळं मीठ असेल तर काळं मीठ घाला, बारीक शेव घालू शकता। खूप टेस्टी लागतात हे वडे, नाश्त्यासाठी बनवून बघा। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।